कानूमातेच्या विसर्जन मिरवणुकीत नियमांचा भंग केल्यास गुन्हे दाखल होणार। शिरपूर शहरासह तालुक्यात कानूमातेची स्थापना मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात करण्यात आली आहे। आता सोमवारी कानूमातेच्या विसर्जनाची भव्य मिरवणूक निघणार असून मोठ्या संख्येने भाविक सहभागी होण्याची शक्यता आहे। मात्र विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरपूर शहर पोलिसांनी डीजे धारक आणि आयोजकांना थेट इशारा दिला आहे। ध्वनी मर्यादेचे उल्लंघन केल्यास थेट कारवाई आणि गुन्हे दाखल केले जाणार आहेत। कानूमातेच्या विसर्जन मिरवणुकीत डीजेच्या आवाजाची स्पर्धा करू नका, तसेच शासनाने निर्धारित केलेल्या ध्वनी मर्यादेचे काटेकोरपणे पालन करा, असे आवाहन शिरपूर शहर पोलिसांनी केले आहे। मर्यादेबाहेर आवाज वाढवून ध्वनी प्रदूषण करणाऱ्या डीजे धारकांसह संबंधित आयोजकांवर नियमानुसार कडक कारवाई करण्यात येणार आहे। नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांविरुद्ध गुन्हेही दाखल केले जातील, असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला आहे। मोठ्या आवाजामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण तसेच परिसरातील नागरिकांना त्रास होऊ शकतो। त्यामुळे उत्सवाचा आनंद इतरांसाठी त्रासदायक ठरणार नाही, याची प्रत्येकाने काळजी घ्यावी, असे पोलिसांनी सांगितले आहे। पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांनी नागरिक, मंडळे, डीजे धारक आणि आयोजकांना विसर्जन मिरवणूक शांततेत, शिस्तीत आणि उत्साहात पार पाडण्याचे आवाहन केले आहे। कानूमातेची विसर्जन मिरवणूक आनंदाची, शांततेची आणि शिस्तीची ठरवण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे।